नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, बरेच जणांना वाटत आहे की बकासूर विरुद्ध घोडसर्जा आणि लखन ही लढत बघायला मिळेल, परंतु नाही भावांनो, ही लढत बघायला मिळणार नाही. आत्ताच मैदानामध्ये माझा मित्र गेलेला आहे, त्याकडून अपडेट घेतलेली आहे पण की ही लढत आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. दोघे वेगवेगळे सेमीमध्ये पळताना दिसणार आहे. दोघांचे फिक्स सेमी कोणते, चला व्हिडिओला सुरुवात करतो. तर भाऊ, प्रथमतः तुम्हाला सांगतो, माझे लवकरच 12,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत, ते पूर्ण करून टाका, लवकरच होतील. मला आशा आहे की तुम्ही लवकरच करणार. तर भाऊंनो, आज जे थार गाडीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये सेमीला सर्व घोळ झाला होता, तुम्हाला माहितीच आहे. सेमी क्रमांक 6 पासून आपल्याला कोणताही सेमी समजला नाही, त्यामुळे मी अपडेट घेऊन आलेलो आहे. तर भाऊंनो, बरेच जण व्हिडिओ टाकत आहेत की बकासूर आणि विरुद्ध गाडी असणारा घोडसर्जा सेमी क्रमांक 7मध्ये. तर नाही भाऊंनो, ही लढत आपल्याला बघायला मिळणार नाही आहेत. दोन्ही नंदी वेगवेगळ्या सेमीमध्ये पळताना आपल्याला दिसणार आहेत. तसंच भाऊंनो, घोडचा सर्जा आणि लखन नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसणार? तर भावांनो, घोडचा सर्जा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सेमीफायनल 6मध्ये आपल्याला पळताना बघायला मिळणार आहे. सेमीफायनल 6मध्ये घोड सर्जा आणि लखन ही जोडी एकत्र पळताना दिसणार आहे. आणि भावनो, आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी म्हणजे केसरी बकासूर सेमीफायनल 7मध्ये तास क्रमांक 4वरती आपल्याला बघायला मिळणार आहे. सेमीफायनल 7 तास क्रमांक 4वरती आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी म्हणजे केसरी बकासूर पळताना दिसणार आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.